नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण सगळेच आयुष्यामध्ये काही ना काही इच्छा, स्वप्न, ध्येय ठेवतो. कोणी नोकरी मिळवण्यासाठी, कोणी विवाहासाठी, कोणी आरोग्यासाठी, तर कोणी धन, शांती किंवा संततीसाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत असतो. पण अनेक वेळा आपल्याला वाटते की आपण खूप भक्ती केली, खूप प्रार्थना केली, तरीही इच्छा पूर्ण होत नाही. मग काहींच्या मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी माझे ऐकत नाहीत का? पण खऱ्या अर्थाने उत्तर वेगळे असू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जर आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. आपण बहुतेक वेळा एक मोठी चूक करतो. इच्छेचे दडपण स्वामींच्या सेवेवर, नामस्मरणावर ठेवतो. याचा अर्थ काय? तर आपण नाम घेतो पण सतत आपल्या इच्छेचाच विचार करत राहतो. जसे की माझे काम केव्हा होईल, माझे लग्न कधी होईल, स्वामी तुम्ही माझे ऐकतच नाही, अशा भावना सतत आपले नामस्मरण दूषित करत असतात. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे आपण अधीर होतो. आपली श्रद्धा ताबडतोब उत्तर हवे अशा अपेक्षांवर टिकलेली असते. पण स्वामींवरची भक्ती ही संयमी आणि सातत्यपूर्ण असावी लागते. आपण अनेक वेळेला वाट पाहतो, प्रार्थना करतो, नामस्मरण करतो आणि अपेक्षा ठेवतो की लगेच फळ मिळाले पाहिजे. आपण स्वामींचे नाम घेतो पण त्या नामात श्रद्धा कमी आणि अपेक्षा जास्त असते. आणि स्वामींनी आपले काम करावे म्हणून आपण नवसही बोलतो. पण ही भक्ती नसून एक व्यवहार आहे आणि स्वामी कोणत्याही व्यवहारामध्ये अडकणारे नाहीत. त्यांना फक्त आपली निरपेक्ष भक्ती, श्रद्धा आणि विश्वास हवा असतो. एखादे बियाणे मातीत पेरल्यावर त्याला वाढायला वेळ लागतो. आपण ते रोज उकरून पाहायला लागलो तर ते कसे उगम पावेल? त्याचप्रमाणे स्वामींसमोर इच्छा व्यक्त केली की ती स्वामींच्या चरणांवर शांतपणे ठेवावी. पण आपण काय करतो? माझे काम कधी होईल? स्वामी माझीच इच्छा पूर्ण करत नाहीत, माझे काम लवकर का होत नाहीत, असे विचार आपल्या श्रद्धेला गालबोट लावतात. ते नामस्मरणाच्या शुद्धतेमध्ये अडथळा आणतात आणि मग आपली भक्ती ही इच्छेचा गुलाम बनते. स्वामींवर विश्वास न ठेवता त्यांना प्रश्न विचारणे ही दुसरी मोठी चूक आहे. स्वामी आपल्याला देत नाहीत हे सत्य नसून ते योग्य वेळेची वाट बघत असतात हे लक्षात ठेवा. स्वामींना वेळेचे भान आहे. ते देतात तेव्हा योग्य वेळ, योग्य जागा आणि योग्य स्वरूपातच देतात. आज नाही पण उद्या देतील. कदाचित मी अजून पात्र नाही अशी भावना आपल्या मनामध्ये ठेवावी. अशा भावनांनी आपले मनही शांत राहते, स्वामींवरचा विश्वासही टिकून राहतो. आपण अनेक वेळेला नामस्मरण एखाद्या कामासाठी करतो. स्वामींचे नाम घेणे म्हणजे स्वामींशी संवाद साधणे आहे. मग तिथे मागणे, अपेक्षा, चिंता या सगळ्यांचा काहीच उपयोग राहत नाही. जेव्हा आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त नामात विलीन होतो तेव्हा स्वामी आपल्यावर स्वतःहून कृपा करतात. स्वामींची शिकवणच आहे की तू माझे नाम घे, बाकी माझ्यावर सोड. पण आपण त्यांच्यावर सोडतच नाही. आपण त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतो. आपली इच्छा आणि स्वामी यांच्यामध्ये अधीरतेची भिंत निर्माण करू नका. जर आपण फक्त इच्छेसाठी स्वामींना आठवत असू तर ही खोटी भक्ती आहे. स्वामींकडे आपली इच्छा बोलून झाल्यावर आपले लक्ष त्यांच्या सेवेवर, नामस्मरणावर केंद्रित ठेवावे. कारण स्वामींचे नाम हेच उत्तर देण्याचे माध्यम आहे. इच्छा पूर्ण न होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे आपण वारंवार तीच गोष्ट स्वामींकडे मागत राहतो पण आंतरिक बदल करत नाही. त्यामुळे आपली इच्छा स्वामींकडे एकदा मागून विनंती करून विसरून जा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. म्हणूनच आपल्या मागणीवर चिकटून राहू नका. अधीरपणा टाळा, सेवेमध्ये सातत्य ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. काही वेळेला स्वामींचे थांब हे देखील उत्तरच असते आणि योग्य वेळी, योग्य स्वरूपात आपल्या इच्छेपेक्षा मोठे काहीतरी आपल्या वाट्याला येते. आपण जे मागतो ते लगेच मिळत नाही. यामागे स्वामी आपल्याला तयार करत असतात. धैर्य, श्रद्धा आणि समर्पण शिकवत असतात. कारण स्वामी योग्य वेळेला योग्य फळ नक्कीच देतात. पण त्यासाठी आपण पात्र बनणे हे आपले काम आहे. आपली इच्छा पूर्ण होण्यास विलंब होत असेल तर नकारात्मक विचार टाळावेत. माझे काही होत नाही, स्वामी ऐकत नाहीत, असे विचार हे स्वतःच्या मार्गातच अडथळा आणतात. अशा वेळेला फक्त शांतपणे स्वामींचे नाव घ्यावे. आपले मन उगाचच नकारात्मक विचार करत असेल आणि आपल्या मनामध्ये स्वामींचे नाव असेल तर अशा विचारांपासून ते आपले संरक्षण करते. आपली इच्छा पूर्ण होत नाही म्हणून स्वामींवर संशय करू नये. कारण स्वामींच्या योजना आपल्या अपेक्षेपेक्षा मोठ्या आणि सुंदर असतात. आपली इच्छा काही वेळेला पूर्ण होत नाही कारण ती योग्य वेळ नसते, आपली तयारी नसते, मन अधीर असते. काही वेळेला ती इच्छा आपल्यासाठी हानिकारक असू शकते. हे आपल्याला समजत नाही पण स्वामी जाणतात. काही वेळेला इच्छा पूर्ण होण्यासाठी अंतर्मन शुद्ध होणे आवश्यक असते. आपण फक्त अडचणीत असताना स्वामींना आठवत असू तर स्वामींशी हे नाते टिकणारे नाही. ते आपल्या आयुष्याचा भाग आहेत हे समजून नाते जोडावे. स्वामींविषयी मनामध्ये शंका आली की नामस्मरण बंद होते आणि नाम बंद झाले की कृपा थांबते. त्यामुळे मन कितीही अस्वस्थ असले तरीही स्वामींचे नाव घेत राहावे.
फक्त एक प्रश्न स्वतःला विचारावा की मी स्वामींना फक्त माझ्या स्वार्थासाठी वापरत आहे का? जर उत्तर होकारार्थी असेल तर मार्ग बदलायला हवा. स्वामी म्हणजे फक्त आपली इच्छा पूर्ण करणारे यंत्र नाहीत, तर ते आपल्याला बदलवणारे, घडवणारे आहेत. कधी ते हो म्हणतात, कधी थांब म्हणतात आणि काही वेळेला हे तुझ्यासाठी योग्य नाही असे म्हणूनच कृपा करतात. एवढेच की आपण हे समजून घेतले पाहिजे. आपली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून हताश होऊ नये. त्याऐवजी स्वतःला विचारावे की स्वामी मला काय शिकवत असेल. स्वामी जे देतील तेच योग्य असे म्हणून त्यांना शरण जावे. आपल्या प्रार्थनेला सौदा बनवू नये. स्वामी हे काम करा मग मी नवस फेडेन. भक्ती म्हणजे प्रेम, सौदा नाही. स्वामींशी नाते ठेवावे, करार नको. स्वामी अनेक वेळेला आपल्याला एखादी गोष्ट देत नाहीत कारण ती आपले नुकसान करू शकते. काही वेळेला स्वामींचे नाही म्हणणे हे सुद्धा कृपेचेच उत्तर आहे. स्वामींच्या चरणी जास्त गाराणी किंवा तक्रारी नकोत. फक्त जास्त विश्वास हवा. त्यांनी एकदाच ऐकलेले असते, आपणच पुन्हा पुन्हा आठवत राहतो. जर आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर असे समजावे की स्वामी अजूनही आपले काम करत आहेत, फक्त आपल्याला अजून ते समजलेले नाही. कारण जेव्हा काहीच होत नाही असे वाटते तेव्हाही एक अदृश्य काम सुरू असते. स्वामी आपल्या जीवनामध्ये गुपचूप बदल घडवत असतात. मनशांती किंवा जीवनामध्ये आलेली सकारात्मकता ही सर्व स्वामींचीच कृपा असते. बियाणे जमिनीत पेरले की लगेच झाड होत नाही. त्याचप्रमाणे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. स्वामींवर विश्वास ठेवावा लागतो. त्या काळामध्ये स्वामींचे नाव हेच आपल्याला भक्तिमार्गामध्ये टिकवून ठेवते. स्वामींकडे इच्छा मागताना हे मला हवे आहे, हाच मार्ग हवा, आजच हवा. इच्छा मागताना मीच काय, कधी, कसे ठरवणार. पण सत्य हे आहे की आपल्याला सर्व माहिती नसते. जे आज हवे वाटते तेच उद्या नुकसानदायकही ठरू शकते. म्हणूनच स्वामींवर विश्वास ठेवून निर्णय त्यांच्यावर सोडणे हेच महत्त्वाचे आहे. जर आपण फक्त दुःखातच स्वामींची आठवण काढत असू तर आपले नाते, आपली भक्ती ही अर्धवट आहे. आपल्याला सुखामध्ये, दुःखात, दोन्ही अवस्थेमध्ये स्वामींचा सहवास हवा, तेव्हाच खरी भक्ती घडते. इच्छापूर्तीच्या मार्गातील या चुका टाळण्यासाठी आपण काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. स्वामींवर श्रद्धा ठेवावी. जे काही होते आहे तो त्यांच्या कृपेचा भाग समजावा. त्यांच्या चरणी समर्पण करावे. आपली इच्छा योग्य असेल तर स्वामी नक्कीच योग्य वेळेवर पूर्ण करतील. स्वामींच्या सेवेमध्ये सातत्य ठेवावे. नामस्मरण हे फक्त संकटात न करता नित्यनेमाने करत राहावे. जर आपली इच्छा वेळेवर पूर्ण होत नसेल तर निराश होण्याऐवजी स्वतःकडे पहा. आपण कुठे अधीर, शंकायुक्त किंवा अपेक्षांनी भरलेले आहोत का? स्वामी आपल्या पाठीशी असतातच. ते नेहमीच ऐकत असतात. त्यामुळे आपली इच्छा स्वामींकडे नम्रतेने मागा. विश्वासाने त्यांचे नाम घ्या आणि समर्पणाने सर्व काही स्वामीचरणी सोडून द्या. इच्छा ठेवा पण त्याचा भार बाळगू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जर आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.